रामकृष्ण हरी मंडळी युगे 28 विटेवरी उभा वामांगे रुक्माई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ पावे जीवलगा जय देव जय पांडुरंगा। द्वारकेचा राजा पंढरपुरात भक्त पुंडलिकाला भेटावयास आले। रुक्मिणी माता ह्या राजा भीष्म यांच्या कन्या आहेत। त्यांना भगवान श्रीकृष्ण विषयी खूप काही ऐकले, त्यांच्या दिव्य लीलाचं श्रवण केले। त्यांच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण विषयी इच्छा जागृत झाली की जर विवाह करेल तर भगवान श्रीकृष्णासोबतच। रुक्मिणी मातेच्या भावाला रुक्मिणीने लग्न शिशुपाल यांच्यासोबत लावायचे होते। रुक्मिणी मातेला श्रीकृष्णासोबत लग्न करायचे होते। श्रीमद भागवतात याचे वर्णन केलेले आहे। भगवान श्रीकृष्णाने आणि रुक्मिणी मातेने द्वारकेत येऊन लग्न केले जाते। भगवान श्रीकृष्णाच्या वृंदावनात असणाऱ्या आठवणी गोपी गवळणीमध्ये भगवान श्रीकृष्ण दंग होऊन जातात। एके दिवशी भगवान श्रीकृष्णाला भेटायला त्यांची खास गवळण येते। ते गप्पा करू लागतात। तेवढ्यात रुक्मिणी माता तिथे येतात। त्यांना असे गप्पा करताना पाहून रुक्मिणी माता दुःखी होतात, रुसून जातात। त्या दिंडीर वनात तपश्चर्या करू लागतात। दिंडीर वन म्हणजे आताचे पंढरपूर होय। भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला परत द्वारकेत घेऊन यायला आले असता भगवंतांना त्यांना त्यांचा भक्त असलेला पुंडलिक रायाची आठवण होते। जेव्हा भगवंत पुंडलिकाच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जातात तेव्हा दाराकडे पाठ करून भक्त पुंडलिक आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करत बसलेला असतो। भगवंत दारातून पुंडलिकाला आवाज देतात, पुंडलिका बघ, मी साक्षात तुझी भेट झाली तुझ्या घरी आलो आहे। तेव्हा पुंडलिक भगवंताला तिथून नमस्कार करतो आणि एक वीट भगवंताच्या दिशेने करतो आणि सांगतो, तुम्ही या विटेवर बसा, मी आई वडिलांची सेवा पूर्ण करून तुम्हाला भेटतो। हे सर्व पाहून भगवंत पुंडलिकाला प्रसन्न होतात। अभंग पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा। तर आपण पाहणार आहोत भगवंत म्हणजे भक्त पुंडलिक यांची संपूर्ण कहाणी। भक्त पुंडलिक हे अतिशय प्रेमळ ब्राह्मण असलेला जानुदेव आणि सत्यवती यांचे पुत्र होते। पुंडलिक हे अत्यंत वाया गेलेले मुलगा होते। अत्यंत वाया गेलेले मुलगा म्हणून पुंडलिकाचे वर्णन आहे। पुंडलिकाने आई वडिलांची सर्व धन संपत्तीची वाट लावली। आई वडिलांना कधीही नीट पाहिले नाही। आई वडिलांनी त्यांच्या पुंडलिकाचे लग्न लावून दिले। लग्नानंतर पण पुंडलिक बायकोच्या तालावर वागू लागतात। तेव्हा जानुदेव आणि सत्यवती ठरवतात, आता आपल्याला हे देखवत नाही, आपण काशी यात्रेला जाऊ, काही दिवस तिथेच राहू असे म्हणून ते काशीला जायला निघतात। परंतु त्यांच्याकडे ना पैसे होते ना त्यांच्यामध्ये चालण्याची ताकद। ते विचाराने आणि शरीराने थकून गेले होते। असेच काही दिवस ते काशीला जायच्या मार्गाने चालत असतात। काही दिवसांनी गावातील काही लोकांची गर्दी काशीला जायला निघते। तेव्हा पुंडलिक विचार करतात की हे सगळे काशीला जात आहेत, जाऊन तरी बघू तिथे नेमके आहे तरी काय। त्यासाठी पुंडलिक बायकोला घेऊन काशीला निघतात। प्रवासात चालून थकल्यावर आराम करण्यासाठी ते आश्रम शोधत असतात। त्यांना एक आश्रम मिळतो। तो आश्रम असतो कुकुटमुनी यांचा। त्या दिवशी पुंडलिक त्या आश्रमात मुक्कामासाठी थांबतात। तिथे कुकुटमुनी भक्तांची सेवा करत असताना पाहून पुंडलिक त्यांना उलटसुलट बोलतात, काय तुम्ही ह्या लोकांची सेवा करत बसले, काही नसते, तुम्ही मस्त मजेत जगा, काय हे होणार आहे सेवा करून, असे काही बोलतात। कुकुटमुनी स्मित हास्य करून काहीही न बोलता आपली सेवा करत असतात। रात्रीची सर्व भोजन वगैरे आवरून सर्वजण झोपी जातात। सकाळी पहाटे आश्रमात गलबलाट सुरू होतो। पुंडलिक उठून पाहतो तर आश्रमात 3 कुरूप असलेल्या 3 स्त्रिया आपल्या
आलेल्या असतात. त्यांच्या हातात झाडू, टोपली, पाण्याची बादली असते. त्या आल्या तशाच आश्रमात झाडण, पुसन, सारवण करू लागतात. सर्व काम आवरून झाल्यावर भक्तांची सेवा करून त्यांना देवीचं रूप प्राप्त होते. त्या तिथून जायला निघतात. हे सगळं पुंडलिक पाहत असतो. त्या स्त्रिया ना थांबवतो आणि विचारतो, तुम्ही आश्रमात आल्या तेव्हा एकदम कुरूप होतात, आता जाताना तुम्ही देवीसारख्या बनून बाहेर पडत आहात, तुम्ही हे आहात तरी कोण? त्या स्त्रिया बोलतात, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती या पवित्र नद्या आहोत. लोक आपली पाप धुवून टाकायला आमच्याकडे येतात. त्यांच्या पापाने आम्ही मलिन होतो, तेव्हा तेच पाप नष्ट करण्यासाठी आम्ही रोज या आश्रमात येऊन भक्तांची सेवा करतो. त्यामुळे आम्हाला आमचे पुण्य प्राप्त होते. परंतु त्या पुंडलिकाला बोलल्या, तू खूप पापी आहेस, आई वडिलांना खूप त्रास दिला आहेस, शेजारी पाजारी नातेवाईकांना पण कधी चांगलं वागवले नाहीस. हे सगळं ऐकून पुंडलिक गहिरून येतो. लगेचच कुकुटमुनीच्या जवळ जाऊन पाया पडतो. कुकुटमुनी प्रसन्न होऊन पुंडलिकाला आशीर्वाद देतात. पुंडलिक तसाच परत पंढरपुरात येतो. आई वडिलांना शोधू लागतो, घेण्यासाठी फिरतो, लोकांना नेटकं बोलतो. आई वडिलांची झाडाखाली बसलेले असतात, त्यांना तिथून घरी घेऊन येतो. सर्वांच्या सोबत प्रेमाने वागू लागतो. कावड बनवून आई वडिलांना काशी विश्वनाथाचे दर्शन करून आणतो. आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची खूप काळजी घेतो. येणाऱ्या जाणाऱ्यांचे, शेजाऱ्यांचे, नातेवाईकाची मंडळीची विचारपूस करत असतो. अशा प्रकारे बदल फक्त पुंडलिकामध्ये झालेला असतो. त्यामुळे पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले गा आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे योग्य सहवासाने वाया गेलेला पुंडलिकाचे भक्त पुंडलिकमध्ये रूपांतर झालेले पाहून सर्वजण आनंदी होतात. तर ही होती भक्त पुंडलिकाची व पांडुरंगाच्या भेटी संदर्भातली व पुंडलिकाच्या आयुष्याविषयीची माहिती. संपूर्ण माहिती, पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आले होते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून जाऊ शकता व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. धन्यवाद.